आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय टपाल खात्याच्या अर्थात इंडियन पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी आणि पोस्टात नवीन खाते उघडणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। पोस्ट ऑफिस आता पत्र किंवा पार्सल पोहोचवण्यासाठीच ओळखलं जात नाही, तर गुंतवणुकीतील अनेक मोठ्या चांगल्या व आकर्षक योजना देखील पोस्टाकडून चालवल्या जातात। महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिस योजनेत केंद्र सरकारची हमी असते, त्यामुळे पोस्टातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते। त्यामुळे सध्या बहुतेक लोक बँकेऐवजी भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्यास व तसेच खाते उघडण्यास प्रथम प्राधान्य देत आहेत। सध्याच्या काळात बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगले व्याज देखील मिळते। त्याशिवाय पोस्ट ऑफिस गुंतवणूक सुरक्षित आहे आणि हमी परतावा देते। केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा व अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी जसे की प्रधानमंत्री जनधन योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना, अटल पेन्शन योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना, मोफत रेशन योजना, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवून देणारी ABPMJY म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राज्य सरकारची लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना इत्यादी बऱ्याच योजनांचा लाभ मिळवण्यासाठी बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। त्यामुळे देशातील बहुतांश लोकांनी बँकेत सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाती उघडली आहेत। मात्र महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये देखील बचत खाते उघडता येते। यामध्ये बँकांपेक्षा जास्त व्याजदर मिळते। बचत खात्यावर बँकांकडून सर्वसाधारणपणे 2 ते 3% व्याज दिले जाते, परंतु पोस्ट ऑफिस खात्यात जवळपास 4% व्याज दिले जाते। पोस्ट ऑफिस बचत खाते फक्त 500 रुपयांमध्ये उघडता येते। यामध्ये तुम्हाला इतर बँकेप्रमाणेच अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात। पोस्टामध्ये खाते उघडल्यानंतर तुम्हाला चेकबुक, ATM कार्ड, ई बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग, आधार लिंकिंग इत्यादी सुविधा मिळतात। याशिवाय तुम्ही या खात्यावर केंद्र व राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देखील घेऊ शकता। आता पोस्ट बचत खात्याशी संबंधित इतर माहिती पाहूया। नंबर 1, पोस्ट ऑफिस बचत खात्यातील रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असल्यास आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी ती या मर्यादेपेक्षा कमी राहिल्यास 50 रुपये मेंटेनन्स चार्ज म्हणजे देखभाल शुल्क म्हणून द्यावे लागतात। नंबर 2, डुप्लिकेट पासबुक जारी करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील। नंबर 3, खाते हस्तांतरण आणि खाते तारण यासाठी प्रत्येकी 100 रुपये चार्ज द्यावा लागतो। नंबर 4, खाते तपशील किंवा जमा पावती जारी करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये भरावे लागतील। नंबर 5, एका वर्षात तुम्ही 10 चेकबुकची पाने कोणत्याही शुल्काशिवाय म्हणजे 1 रुपया न देता वापरू शकता आणि त्यानंतर प्रत्येक पानासाठी 2 रुपये शुल्क म्हणजे 2 रुपये चार्ज द्यावा लागेल। नंबर 6, नामनिर्देशित व्यक्तीचे नाव बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी म्हणजे नॉमिनीचे नाव बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी 50 रुपये द्यावे लागतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।